नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. माझ्या चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. आजही आपण एक प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस ही कुठल्याही परीक्षेसाठी खूप आवश्यक असते. आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यास झाल्यानंतर त्या धड्यावर नेमके प्रश्न कसे येणार आहेत याची एकदा आयडिया जर आली तर आपला पेपर नक्कीच सोपा जातो. या तयारीमध्ये तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि याची कॉस्ट खूपच कमी आहे. तर तुम्ही या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँकच्या थ्रू पण तुमच्या परीक्षेसाठी तयारी करू शकता. आजचा प्रश्न बघूया काय. 2022च्या पेपरमधनं हा प्रश्न घेतलेला आहे. वनस्पतींच्या संदर्भातील खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा. दिवसा श्वसन करीत नाहीत. दिवसा प्रकाश संश्लेषण आणि रात्री श्वसन करतात. दिवसा प्रकाश संश्लेषण व श्वसन आणि रात्री श्वसन करतात. मुळे फक्त दिवसा पाणी शोषून घेतात. तर लक्षात घ्या, हा प्रश्न खूप म्हणजे जनरल सायन्सचा प्रश्न आहे की वनस्पती हे प्रकाश संश्लेषण कधी करतात आणि श्वसन कधी करतात. तर हे लक्षात ठेवायची एक अगदी सोपी आयडिया आहे की कुठलाही सजीव जो असतो तो नेहमी श्वसन करतच असतो, दिवस असो किंवा रात्र असो. येते लक्षात. तसंच वनस्पती सजीव असल्यामुळं ते दिवस आणि रात्र श्वसन करणारच आहेत. आता प्रकाश संश्लेषणाचं काय म्हणजे त्याचं काय महत्व आहे, त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे प्रकाश. प्रकाश असणं आवश्यक आहे. तर प्रकाश असतो दिवसा, त्यामुळे प्रकाश संश्लेषण हे दिवसा होत असतं आणि रात्री ते बंद असतं. ठीक आहे. पण श्वसन मात्र दिवस रात्र चालू असतं. येते लक्षात. त्यामुळे इथे बघा पर्याय ई हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. दिवसा प्रकाश संश्लेषण व श्वसन आणि रात्री श्वसन करतात, कारण रात्री प्रकाश संश्लेषण बंद होतं. आता ह्याचमुळे एखादं जर मोठं झाड असेल तर त्याच्या खाली रात्रीच्या वेळेला झोपू नये असं म्हटलं जातं. म्हणजे कसं लक्षात घ्याल आता की दिवसा एक तर ते मोठं झाड आहे हे महत्वाचं, वडाचं झाड किंवा आंब्याचं झाड, अशी मोठी मोठी जी झाडं असतात त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रकाश संश्लेषण चालू आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं श्वसन चालू आहे. येते लक्षात. तर दिवसा प्रकाश संश्लेषण चालू असल्यामुळं त्या झाडाच्या आजूबाजूला तिथल्या परिसरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असेल. श्वसन पण चालू आहे दिवसा त्या झाडाचं, पण प्रकाश संश्लेषण चालू आहे त्यामुळे तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कार्बन डायऑक्साईड पेक्षा जास्त असेल. त्यामुळे छानच आहे. पण रात्रीच्या वेळी त्या झाडाचं श्वसन चालू असेल आणि प्रकाश संश्लेषण बंद असेल, म्हणजे मग त्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल की नाही. त्यामुळे जर तिथे आपण बसलो किंवा झोपलो तर आपल्याला असं अनइझी होईल, नकोसं वाटेल. येते लक्षात. तर ही गोष्ट आपण सर्वसामान्य माणसांना अशी वैज्ञानिकरित्या समजावून नाही सांगू शकत. म्हणून असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी मोठ्या झाडाखाली भूत असतं. ऐकलं असेल ना कधीतरी असं. तर थोडक्यात काय, त्या व्यक्तीला त्रास होऊ नये हा उद्देश, मूळ उद्देश तो आहे, हो की नाही. तर त्याला आपण एवढं सगळं समजून सांगायला गेलो तर त्याला काही एवढं लक्षात येणार नाही, पण आपल्या लक्षात येतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की श्वसन हे वनस्पती दिवस रात्र करतात, प्रकाश संश्लेषण दिवसा करतात आणि रात्री फक्त श्वसन चालू असतं. ठीक आहे, समजलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. छान अभ्यास करा, प्रश्न सोडवा
आणि जर कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू ते प्रश्न पाठवू शकता. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवू शकते चॅनलवरती. आणि जसं मी म्हणलं की चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तरी पण तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल द बेस्ट. टाटा.